हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार. तर चला आपण चालू करूया आजच्या आपल्या नवीन लेक्चरला. दॅट इज चॅप्टर 4 अबेटमेंट, क्रिमिनल कन्स्पिरसी अँड अटेम्प्ट. तर याला आपण इनक्विट क्राईम पण म्हणतो, म्हणजे हे अर्धवट गुन्हे असतात, कारण की हे पूर्णत्वास गेलेले नसतात. जसं मर्डर आहे, पण तो स्वतः न करता तो दुसऱ्या मार्फत केला, म्हणजे तो मर्डर झाला असं नाही होत, म्हणून त्याला अर्धवट गुन्हे म्हणतात. तर सेक्शन 45 मध्ये अबेटमेंट ऑफ थिंग्स म्हणजे अबेटमेंट म्हणजे काय याची डेफिनेशन दिली आहे. अबेटमेंटमध्ये 3 गोष्टी येतात, दॅट इज इन्स्टिगेशन, त्याच्यानंतर कन्स्पायरेसी अँड इंटेन्शनली एड्स. तर इन्स्टिगेशन म्हणजे कोणत्याही पर्सनला आपण उकसवतो एखादी गोष्ट करण्यासाठी. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा प्रॉब्लेम घेऊन कोणी तुमच्याजवळ आलं, फॉर एक्झाम्पल बाजूचा खूप जोरात रेडिओचा आवाज करतो आहे, तर तुम्ही त्याला सांगितलं की आमच्याकडे असं कोणी केलं तर आम्ही तर त्याचा रेडिओ फोडतो किंवा काही दुसऱ्या गोष्टी करतो. तर हे करणं म्हणजे त्याचा समोरच्याला आपण उकसवतो ती गोष्ट करण्यासाठी, ते म्हणजे इन्स्टिगेशन. त्याच्यानंतर हा बी जो क्लॉज होता हा आधी नव्हता ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्याच्यानंतर हा याच्यासाठी ॲड करण्यात आला कारण की जर समजा कोणी एखाद्या गोष्टीचं प्लॅन करत असणार, क्रिमिनल कन्स्पिरसी करायचं असणार, तर ते पनिशेबल नव्हतं. त्याच्यामुळे क्रिमिनल कन्स्पिरसी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी बँक लुटायची आहे, तर कोणी गाडी चालवत आहे, दुसरा त्याला हेल्प करत आहे, तिसरा ते लॉक तोडण्यात मदत करत आहे, म्हणजे ही एक कॉन्स्पिरसी झाली, तो एक प्लॅन झाला, म्हणून ह्या प्लॅनला शिक्षा नव्हती, म्हणून हा क्लॉज याच्यात ॲड करण्यात आला. त्याच्यानंतर इंटेन्शनल एड, मी जसं इथे लिहिलेलं आहे गन आणणे, हे लक्षात ठेवण्यासाठी. इंटेन्शनल एड म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी म्हणताय आज तर एखाद्याचा खूनच करून टाकतो, माझ्याजवळ गन असती तर मी खून केला असता, आणि तुम्ही त्याला गन देत आहे, गन प्रोव्हाइड करत आहे. त्याच्यानंतर इथे ऑर इंटेन्शनल ओमिशन आहे. जर समजा एखादा फॉर एक्झाम्पल जंगलामध्ये जसं चंदन तस्करी करतात लोक, तर काही राईट हे जंगलामध्ये जाण्याचे राईट हे तिथल्या आदिवासी लोकांसाठी असतात. तर ते बाहेर आल्यानंतर ते त्यांना चेक करतात की एक्स्ट्राचं काही आणलेलं तर नाही आहे. तर ते चेक करत असताना तर पोलीस ऑफिसर तिथे असतात आणि त्याला तुम्ही म्हणता आहे की थोड्या वेळसाठी तिथून दुसरीकडे जा, म्हणजे त्याच्यात चेकिंग होणार नाही. म्हणजे याच्यात तुम्ही काय करत आहे, इंटेन्शनल इलिगल ओमिशन करत आहे त्या गोष्टीचा. त्यामध्ये आता हे 3 क्लॉजमध्ये जर समजा बसला तर ती गोष्ट ही अबेटमेंटमध्ये येणार. त्याच्यानंतर याच्यात एक्सप्लेनेशन दिलं आहे. अ पर्सन हु इज विलफुली मिसरिप्रेझेंट करतो, एखादा पर्सन स्वतः विलफुली मिसरिप्रेझेंट करतो किंवा स्वतःहून कन्सील करतो एखादी फॅक्ट, आणि त्याच्यामुळे एखादं काही गोष्टी डन होते जी इल्लिगल आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टिगेट केलं आहे त्या गोष्टीचं असं म्हटलं जाणार. त्यानंतर 46 मध्ये आपल्याला सांगितलं आहे अबेटरची डेफिनेशन. अबेटर कोण असणार, तर अ पर्सन अबेट अन ऑफेन्स, जो काय करतो, हु अबेट आयदर द कमिशन ऑफ अन ऑफेन्स किंवा कमिशन ऑफ अन ॲक्ट विच विल बी अन ऑफेन्स. अशा गोष्टीचं कमिशन करतो जी ऑफेन्स आहे, किंवा कमिशन करतो अशा एखाद्या ॲक्टचा जो स्वतःमध्ये ऑफेन्स आहे, किंवा जे कायद्यामध्ये जर दिलेलं आहे ती एक चूक आहे कायद्यामध्ये दिलेल्यानुसार, तर त्याच्यामुळे कमिटिंग अन ऑफेन्स विथ द सेम इंटेन्शन किंवा नॉलेज, तर त्याला आपण अबेटर म्हणणार. त्यानंतर एक्सप्लेनेशन 1 आणि 2 दिलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे अबेटमेंट ऑफ द इलिगल ओमिशन ऑफ अन ॲक्ट may amount to an offense will be abetter will may himself not himself bound to do that act. त्यांनी जरी नाही केलं स्वतःनी पण दुसरा करतो आहे तर त्यांनी अबेट केलं असंच म्हटलं जाणार. आणि इथे नेसेसरी नाही आहे की ॲक्ट अबेटेड शुड बी कमिटेड. जर समजा एखादी ॲक्ट अबेटरने अबेट केली आणि समोरच्याने केली तरच अबेटमेंट होणार असं नाही आहे. ती अबेट केली हो किंवा नाही होती ॲक्ट, तरी तो ॲक्ट अबेट झाला आणि तो अबेटर आहे असं समजलं जाणार. त्याच्यानंतर इथे एक्सप्लेनेशन ती नेसेसरी नाही आहे की अबेटेड शुड बी कॅपेबल ऑफ लॉ ऑफ द कमिटिंग ऑफ अन ऑफेन्स. जर समजा तुम्ही दुसऱ्याला अबेट करत आहे एखादी ॲक्ट करायला, तर नेसेसरी नाही आहे की तो ती ॲक्ट परफॉर्म करायसाठी कॅपेबलच असणार लॉमुळे. एखादा इन्सेंट पर्सनला पण तुम्ही अबेट केलं
अनसाउंड पर्सनला किंवा कोणत्या इंटॉक्सिकेटेड पर्सनला अबेट केलं तर तो पण गुन्हाच झाला आणि तुम्ही अबेटर आहात हे समजलं जाणार. त्याच्यानंतर अबेटमेंट ऑफ अन अबेटमेंट इज अन ऑफेन्स हे आपल्याला ॲज युजल IPC मध्ये दिलेलं होतं. त्यानंतर 47 आहे. आता इथे जर समजा एखादी ॲक्ट इंडियामध्ये ह्या संहितेनुसार गुन्हा आहे तर ती ॲक्ट तुम्ही इंडियामध्ये कोणाला अबेट करा किंवा इंडियाच्या बाहेर कोणाला अबेट करा तर तो गुन्हाच होणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादं आपल्याकडं ऑफेन्स आहे, ती गोष्ट करायसाठी तुम्ही बाहेरच्या फॉरेन व्यक्तीला जर समजा अबेट करत आहे आणि ती ह्या संहितेमध्ये संहितानुसार ती एक शिक्षा आहे तर तुम्हाला अबेट केलं आहे ती गोष्ट असं समजलं जाणार. त्याच्यानंतर इथून पनिशमेंट हे दिलेलं आहे. पनिशमेंट ऑफ अबेटमेंट इफ ॲक्ट अबेटेड अँड is committed in the consequences where no express provision is made in this punishment. जर समजा एखादी अबेट केलेली आहे गोष्ट आणि त्याची पनिशमेंट जर समजा कुठे दिलेली नाही आहे तर त्याच्यासाठी काय हे होणार ते सांगितलं. whoever abet any offense shall if the act abated is committed in consequences of the abatement and no express provision is made in this संहिता for the punishment of the abatement तर पनिशमेंट किती असणार. पनिशमेंट विथ पनिशमेंट प्रोव्हाइडेड फॉर द ऑफेन्स. An act or offense is said to be committed in the consequences of abatement when it is committed in consequences of instigation or pursuance of conspiracy, aid and abatement. Section 50 मध्ये सांगितलं punishment of abatement if person abated does the act with different intention from that of the abater. जर समजा अबेटरने सांगितलेल्या इंटेन्शनच्या वेगळ्या इंटेन्शननी दुसऱ्या इंटेन्शननी जर समजा ॲक्ट कमिट केली तर अबेटरला फक्त तीच शिक्षा असणार ज्याच्यात त्याचं इंटेन्शन आणि तितकं नॉलेज होतं तितक्यालाच त्याला पनिशमेंट असणार. लायबिलिटी ऑफ अबेटर वेन वन ॲक्ट अबेटेड अँड डिफरंट ॲक्ट डन. लायबिलिटी कुठपर्यंत असणार. जर समजा एक ॲक्ट त्यांनी म्हटलं आणि ते दुसरं ॲक्ट केलं तर जे ॲक्ट त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं होतं आणि त्याला नॉलेज होतं इंटेन्शन होतं त्यासाठी तो पनिशमेंट राहणार नाही की दुसऱ्या ह्याच्यासाठी. पण जर समजा दुसऱ्या ॲक्ट कमिट झाले आणि हे प्रोबॅबल कॉन्सिक्वेन्सेस असलं अबेटमेंटचं तर त्यासाठी तो पनिशेबल राहणार. फॉर एक्झाम्पल एने बीला म्हटलं की तलवारीने बीचा पाय तोडून दे आणि त्या याच्यामध्ये बीची डेथ झाली तर इथे प्रोबॅबल कॉन्सिक्वेन्सेस ग्रिव्हियस हर्टचं मर्डर होऊ शकते हे त्याला जर समजा माहीत होतं तर तो दोन्ही गोष्टीसाठी पनिशेबल राहणार. दॅट इज मर्डरसाठी ग्रिव्हियस हर्ट आणि मर्डर म्हणजे इथे मर्डर झाला आणि मर्डर केला असं समजलं जाणार. त्यानंतर अबेटर वेन लायबल टू क्युम्युलेटिव्ह पनिशमेंट फॉर द ॲक्ट अबेटेड अँड फॉर द ॲक्ट डन. जसं 51 मध्ये सांगितलं आहे तर त्यामध्ये जर समजा असा गुन्हा झाला तर त्याला एला जी भेटणार ती क्युम्युलेटिव्ह पनिशमेंट भेटणार म्हणजे ग्रिव्हियस हर्ट प्लस मर्डर म्हणजे मर्डरचे ह्या दोघांची गोळाबेरीज करून जी पनिशमेंट असणार ती त्याला भेटणार. त्याच्यानंतर लायबिलिटी ऑफ अबेटर फॉर अन इफेक्ट कॉज बाय द ॲक्ट अबेटेड अँड डिफरंट फ्रॉम द इंटेन्शन ऑफ अबेटर. जर समजा अबेटरच्या इंटेन्शनच्या दुसऱ्या वेनी त्यांनी केलेलं असलं तर हे आपण पाहिलेलंच आहे त्यासारखेच आहे. लायबिलिटी आपण लास्ट सेक्शनमध्ये बघितलं तसं त्याची फक्त त्याच्यात लायबिलिटी सांगितली आहे कुठपर्यंत असणार. जितकं त्याचं इंटेन्शन आणि नॉलेज असणार तिथपर्यंतच अबेटरला त्याची शिक्षा असणार. इथे इलिस्ट्रेशन वाईज आपण समजावून एने बीला इन्स्टिगेट केलं ग्रिव्हियस हर्ट करण्यासाठी आणि एला नॉलेज होतं ग्रिव्हियस हर्टमुळे त्याची डेथ होऊ शकते तर त्याच्यामुळे त्याला जी पनिशमेंट भेटणार ही मर्डरची भेटणार. 54 मध्ये सांगितलं आहे जर समजा अबेटर प्रेझेंट आहे ऑफेन्स करण्याच्या वेळी तर असं समजलं जाणार जणू काही त्यांनीच तो ऑफेन्स केलेला आहे. सेक्शन 55 मध्ये पनिशमेंट सांगितलं आहे. अबेटमेंट ऑफ एन ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर इम्प्रिजमेंट फॉर लाईफ. जर समजा एखाद्या ऑफेन्सची शिक्षा जी आहे ती आहे डेथ किंवा इम्प्रिजमेंट फॉर लाईफ आणि तो जर समजा ॲक्ट जसा तसा कमिट झाला तर त्याला पनिशमेंट अबेटरला पनिशमेंट डेथ आणि इम्प्रिजमेंट फॉर लाईफ असणार.
पण जर समजा तो ॲक्ट नाही झाला तर अबेटरला पनिशमेंट 7 इयर्स असणार आणि फाईन असणार. पण याच्यामध्ये जर समजा हर्ट झाली समोरच्या पर्सनला तर त्याची शिक्षा 14 इयर प्लस त्याला फाईन असणार. आता त्याच्यात सेक्शन 56 मध्ये सांगितलेलं आहे अबेटमेंट ऑफ अन ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिजमेंट. जर समजा इम्प्रिजमेंटच ही शिक्षा असली आणि तो ॲक्ट जसा तसा कमिट झाला तर अबेटरला शिक्षा ही असणार इम्प्रिजमेंट. जर समजा नाही झाला तर ती शिक्षा असणार 1/4 ऑफ द लॉंगेस्ट टर्म, ज्या याच्यासाठी ते ऑफेन्स पनिशेबल असणार. आणि ते जर समजा कृत्य एखाद्या पब्लिक सर्वंटने केलं ज्याची ड्युटी आहे ती गोष्ट प्रिव्हेंट करण्याची, तर त्याने केलं तर त्याला पनिशमेंट असणार 1/2. त्याच्यानंतर सेक्शन 57, जर समजा अबेट करत आहे एखाद्या पब्लिकला किंवा 10 पेक्षा जास्ती लोकांना जर समजा अबेट करत आहे एका गोष्टीसाठी तर त्यासाठी पनिशमेंट आहे 7 इयर अँड विथ फाईन. त्याच्यानंतर एखादी ॲक्ट जी पनिशेबल आहे डेथ किंवा इम्प्रिजमेंट फॉर लाईफ करिता आणि ती ॲक्ट होणार आहे आणि ते तुम्हाला माहीत असून तुम्ही ते लपवत आहे, कन्सील करत आहे त्याची डिझाईन, आणि जर समजा ते ॲक्ट झालं तर तुम्हाला शिक्षा आहे 7 इयर्स आणि जर समजा ते ॲक्ट नाही कमिट झालं तर आहे पनिशमेंट 3 इयर्स. तर हे होते मेन सेक्शन ऑफ अबेटमेंट. बाकी उरलेला आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहूया.